हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल स्विशरीज किचन. तर आज आपण बघणार आहोत साऊथ इंडियन पदार्थांसोबत खाण्यासाठी सांबर कसं करायचं ते. तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी डाळ पाण्यामध्ये थोडं मीठ आणि हळद टाकून कुकरला मस्त शिजवून घेतली. त्यानंतर शेवगाच्या शेंगा थोडं मीठ घालून वेगळ्या शिजायला ठेवल्यात. आता कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यायचं आहे. आता यात थोडा भोपळा घातला आहे, भोपळा किंवा डांगर. आता आलं आणि लसूण घालायचं आहे. त्यानंतर हळद, धना पावडर, लाल मसाला, 2 चमचे एव्हरेस्टचा सांबर मसाला घालून मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. आता शिजवलेल्या शेवगाच्या शेंगा घालायच्या आहेत आणि शिजवलेली तुरीची डाळ घालून परतून घ्यायचं आहे. त्यानंतर गरजेनुसार थोडं पाणी घालायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ. इथे थोडी चिंच भिजायला ठेवली होती, तर चिंचेचं पाणी याच्यात घालायचं आहे. त्यानंतर गूळ घालायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालून मस्त 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आपलं सांबार रेडी आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.